सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थी सध्या आक्रमक झालेले आहेत। आपण सध्या ही दृश्य पाहू शकतोय। विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्या ठिकाणचं हे दृश्य आहे आणि विद्यार्थ्यांकडून सध्या आंदोलन करण्यात येत आहे। घोषणाबाजी देखील करण्यात येते आहे। कॅरी ऑनच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे अशी माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, विद्यार्थ्यांची काय मागणी आहे? नक्की आपण जर पाहिलं तर विद्यार्थी आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी जी आहे या विद्यार्थ्यांची सुरू आहे। आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांनी यापूर्वी ही मागणी केलेली होती आणि विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते। काय मागणी आहे? तुम्ही मुदत दिलेली होती, आज पुन्हा आक्रमक। आज आम्ही आलेलो तर पूर्ण दीड महिना होऊन गेलेला आहे। आम्हाला 8 तारखेपासून वारंवार नुसतं खोटं आश्वासन दिलं जातंय की तुम्हाला कॅरी ऑन देतोय, आम्ही आमची प्रोसेस चालू आहे। आम्हाला कन्फर्मेशन सुद्धा नाही। आम्ही सारखं लांबून येतोय आम्ही दरवेळेस। तरी आज बी आम्ही आलो तर कुलगुरू खाली येत नाहीयेत भेटायला। आश्वासनही ते देत आहेत पण त्याच्यावर खरे तर ते उतरत नाहीयेत। किती विषय गेले तर आक्रमक आहे तुम्ही? माझा फक्त एक विषय गेले। खूप मुलं असे आहेत की त्यांचा 1 आणि 2 विषय सुद्धा गेले, तरी कोर सब्जेक्ट क्लिअर करून सुद्धा सेकंड इयरचे कोर सब्जेक्ट क्लिअर करून सुद्धा आम्हाला काय एका सब्जेक्टसाठी वायडी पडलं। मागच्यावेळेस पण आक्रमक झालाय, काय झालं? दीड महिन्याची मुदत त्यांनी दर टायमाला पॉझिटिव्ह आहे, आम्ही काम करतो या गोष्टींनी सांगितलं। डेडलाईन किती विद्यार्थ्यांचं नुकसान आहे? जवळपास 22 किंवा 25,000 पर्यंत विद्यार्थ्यांचं हे नुकसान आहे। जवळपास दीड महिना झाला आश्वासनावर आश्वासन आम्ही बघतोय। गेल्या 8 तारखेला जेव्हा आम्ही इथं आलो होतो त्याच्यानंतर 12 तारखेपर्यंतच टाइम दिला। डिले करताय फक्त। दरवेळेस आम्हाला इथं बोलवलं, म्हणजे आम्ही इथं येतोय पण मग आम्हाला कोणतंही कॅरी ऑनचं जी आतापर्यंत आलेलं नाही। पण मग का वेळ काढूपणा करते? आता ते विद्यापीठाला आणि कुलगुरूंनाच माहिती आहे। आज विद्यार्थी विद्यापीठाला आले तर विद्यापीठाचं दार विद्यार्थ्यांसाठीच बंद केलंय आज। नक्की आपण जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। कॅरी ऑन साठी मागणी तुमची? आमची मागणी आहे की म्हणजे जे आता पोर क्रिटिकल झालेत त्यांना फक्त एक म्हणजे संधी द्यावं पेपर द्यायची, आणि यांनी काय केलं टोटल पॅटर्न वगैरे चेंज केलंय। जवळजवळ 2023 पासून आम्ही तेच मागणी करतोय, कॅरी ऑन करा, पण हे काय त्यांचं काही रिस्पॉन्स नाही आहे। फक्त म्हणजे 2023 पासून तेच म्हणताय की आम्ही पॉझिटिव्ह आहे, पण कधी हे देणार आहे? लिखित मध्ये GR वगैरे कधी काढणार आहेत? आम्हाला रिटर्न मध्ये कधी देणार आहे? पोर पाऊस असो ऊन असो इथे येऊन बसते। की विद्यार्थी जवळपास विद्यार्थ्यांची संख्या जर पाहायला गेली तर आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक युनिव्हर्सिटीमधले विद्यार्थी या ठिकाणी अटॅच झालेले आहेत। आणि मला म्हणायचं एवढंच आहे की जवळपास दीड महिना झालं विद्यापीठ प्रशासन हे केवळ विद्यार्थ्यांना पळवण्याचा प्रयत्न करत आहे। यांना प्रत्येक कार्यक्रम करण्यासाठी वेळ आहे। व्हॉइस ऑफ देवेंद्र आणि अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी विद्यापीठाला वेळ आहे, पण विद्यार्थ्यांची या ठिकाणी हेळसांड करणं या विद्यापीठाला फक्त त्यांनी एक मनात निश्चयच धरलाय जणू असं आम्हाला वाटतंय। मागणी आमची हेच आहे की जे विद्यापीठ आहे व्हॉइस विथ फडणवीस करतोय, हे सगळं करतोय, हे म्हणजे विद्यापीठ कशासाठी आहे? शिक्षणासाठी आहे का पॉलिटिक्स खेळण्यासाठी आहे? जे विद्यापीठ कशासाठी अशी मागणी? काय विद्यार्थीने आपल्यावर काय मागणी आहे? किती विद्यार्थिनीचं नुकसान होतंय? सर, बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय। आम्ही खूप वेळापासून वेट करतोय त्यांचं। मागतीये पण आमच्या हिताचं काही बघत नाही। आम्हाला दीड महिना झालं फक्त वेळेवर वेळ दिला जातोय। आत्ता होईल नंतर होईल, पण आता इन्सेम आली तरी युनिव्हर्सिटी आमच्या हिताचं बघत नाहीये। वर्ष वाया जातंय का? हो, वर्ष वाया जात आहे। 1 वर्ष वाया जात आहे। कुठून आलाय तुम्ही? पुण्यातूनच आली आहे। मी अहमदनगरची आहे। आम्ही ऑल द वे ट्रॅव्हल करून आलोय तरी ह्यांना कदर नाहीये। महिना दीड महिना म्हणजे आंदोलनासाठी आले ना? येस सर, आम्ही इतक्या लांबून येतोय तरी ह्यांनी दार बंद करून ठेवलेत, पोलीस लावलेत। आम्ही एवढे येतोय, हे झालोय का? पोलिसांचे प्रोटेक्शन पाहिजे। युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांच्या हिताचं बघत नाहीये। बाकीच्या युनिव्हर्सिटींना कॅरी ऑन भेटला, फक्त SPPU कॅरी ऑन देत नाहीये। त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचं बघावं, विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाचावं, यासाठी योग्य निर्णय घ्यावा। नसता पॉझिटिव्ह म्हणून होत नाही। आपण जर बघितलं तर हे सर्व विद्यार्थी जे आक्रमक आहेत, कुठून आलाय तुम्ही? काय मागणी? सर, मी लिटरली मुळशीवरून आली आहे, बट एवढा त्रास होतोय। लिटरली 1 वर्ष वाया जाते। 5-5 वर्षाची डिग्री आमची, आम्ही एवढ्या मेहनतीने इतक्या लांब आलोय आणि जस्ट एका पेपरमुळे 1 अख्खा वर्ष जातोय। हे वर्ष वाया जाते तुमचं? आपण जर बघितलं तर वर्ष वाया जाते असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। अनेक विद्यार्थी जे आहेत ते इतर ठिकाणाहून आलेत। काय मागणी आहे? कधीपासून तुम्ही आंदोलनात सहभागी झाला आणि काय मागणी आहे? वर्ष वाया जाणार आहे? आम्ही मागच्या 8 तारखेपासून या आंदोलनासाठी प्रयत्न करतोय, कॅरी ऑन मिळण्यासाठी। काय उत्तर मिळतं? नुसते तारीख देत आहे पुढची। कुठून आलेत? मी पुण्यातच राहतो, इकडेच डॅकिनच्या साईडला।
त्या कॅरी ऑनसाठी आलो आहेत आणि मिळायलाच पाहिजे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. ज्या नाही मिळालं तर काय करणार? नाही मिळालं तर आता काय, म्हणजे थांबणार आपण, इथेच बसणार. मिळणारच पाहिजे. नो ऑप्शन, नो नथिंग, नो एस्केप. नाही, मिळणारच आहे. कशावरून एवढा आत्मविश्वास कसा आहे? आत्मविश्वास नाही आहे, इट इज लाईक मिळणारच आहे. म्हणजे वी विल वेट हिअर, विल डू वॉट एव्हर इट टेक्स. मिळणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.